या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कळे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि काटेभोगाव गणांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. या दोन्ही ठिकाणी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य पक्ष यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत असून प्रचाराला वेग आलाय. कळे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने सरिता सुभाष पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरत आपली ताकद दाखवण्याची तयारी केली आहे, तर काटेभोगाव गणातून रवींद्र बंडू पाटील हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. दोन्ही उमेदवार हे अनुभवी असून त्यांनी यापूर्वी अनेक वर्ष आपल्या गावात सरपंच पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली आहे. सरिता सुभाष पाटील व रवींद्र बंडू पाटील यांच्या कार्यकाळात रस्ते विकास, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, स्वच्छता तसेच शिक्षण व आरोग्याशी संबंधित विविध विकास कामे मार्गी लागल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. या विकास कामांच्या जोरावरच पुन्हा एकदा भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ते मतदारांच्या विश्वासावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आज दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सर्जेराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र आबाजी चौगुले, काटेभोगाव सरपंच प्रियांका पाटील, आबा कांबळे, भगवान देसाई, रघुनाथ वाळवेकर, निलेश कटांगळेकर, चंद्रकांत पवार, अश्विन वरुटे, राहुल चव्हाण, संजय सुतार, प्रशांत नाईकवडे, नवनाथ कुंभार, शिवाजी वाळवेकर, बाळासाहेब पाटील, सागर वाळवेकर, प्रकाश बापू आवळेकर, बाळू लवटे, महेश साळुके, केदार पाटील, निवास पाटील, आकाश केरले, बबन खाटांगळे, बबन शिकरे, अतुल गौरव, आकाराम कुंभार, सुरेश पवार तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.